नमस्कार. तुम्हाला तर ChatGPT माहीतच असणार आहे. सर्वात बेस्ट असं एआय टूल आहे. माझं तर सर्वात जास्त आवडती एआय टूल आहे ChatGPT. तुम्हाला ते पण माहीत असेल की ChatGPTचा तुम्ही फ्रीमध्ये पण यूज करू शकता आणि त्यांचे काही पेड प्लॅन पण असतात. आता फ्रीमध्ये आपण यूज तर करू शकतो, मात्र त्याच्यामध्ये बरेच असे लिमिटेशन्स असतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यांचा कोणताही पेड प्लॅन घेता ना, तर तिथे ते लिमिटेशन्स राहत नाही. अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही ChatGPTचा उपयोग करून घेऊ शकता. चांगले आन्सर तुम्ही त्याच्याकडनं मिळवू शकता. आणि त्याचे जर पेड प्लॅन तुम्ही बघितले, तर सर्वात जो कमी कॉस्टवाला पेड प्लॅन आहे, तो ₹399 पर मंथ पासून सुरू होतो. म्हणजे जवळपास त्याचे वर्षाचे चार्जेस जर तुम्ही बघितले, तर ₹4,000 ते ₹5,000 येतात. परंतु तोच त्यांचा जो पेड प्लॅन आहे, तो तुम्हाला एका वर्षासाठी अगदी ₹0 मध्ये मिळतो. म्हणजे पूर्णपणे फ्रीमध्ये मिळतोय. तर त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ChatGPTचा 1 वर्षासाठीचा पूर्ण पेड प्लॅन तुम्ही ज्याची ₹399 पर मंथ कॉस्ट आहे, तो तुम्ही एका वर्षासाठी फ्रीमध्ये कशा पद्धतीने मिळवू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि ChatGPT तर तुम्हाला माहीतच असेल काय-काय आपण ChatGPTच्या मदतीने करू शकत नाही. भरपूर अशा गोष्टी ज्या आपल्याला ChatGPTच्या मदतीने करता येतात. तुमच्या कोणत्याही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ChatGPTकडे आहे. कितीही एडवान्स कन्सेप्ट असतील, कितीही कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट असतील, तो त्या तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो. ते पण तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये. मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा त्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही भाषेत तुम्हाला माहिती पाहिजे असेल, प्रत्येक भाषेत ChatGPT तुम्हाला माहिती देऊ शकतो. तुम्हाला ईमेल लिहायचे असतील, आर्टिकल लिहायचे असेल, सोशल मीडिया पोस्ट लिहायचे असेल आणि बऱ्याच काही गोष्टी, त्याच्यासाठी ते सर्व काही तुम्हाला तो लिहून देऊ शकतो. ते पण चांगल्या ग्रामरसहित आणि तुम्हाला ज्या टोनमध्ये पाहिजे, फॉर्मल असेल, इन्फॉर्मल असेल किंवा कोणत्याही टोनमध्ये, त्या टोनमध्ये तो तुम्हाला लिहून देऊ शकतो. कोडिंग तुम्ही ChatGPTच्या मदतीने करू शकतात. कोडिंगमधले काही प्रोग्राममधले एरर असेल, ते तुम्हाला तो डिबग करून देऊ शकतो. तुम्हाला बिझनेससाठी, मार्केटिंगसाठी, ब्लॉगसाठी कोणत्याही आयडियाज पाहिजे असेल, त्या आयडियाज तुम्ही जनरेट करू शकता. तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता आणि भरपूर अशी यूज आहे, जे तुम्ही सर्व काही ChatGPTच्या मदतीने करू शकता. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायच्या असेल, इफेक्टिव्ह वेने जर करायच्या असेल, त्यासाठी तुमच्याकडे त्याचा पेड प्लॅन असणं गरजेचं आहे. आणि पेड प्लॅन जर घ्यायचा म्हटलं, तर मग खर्च आपला खूप वाढून जातो. परंतु पुढच्या 1 वर्षासाठी तुम्हाला ₹1 देखील खर्च न येता तुम्ही त्यांचा पेड प्लॅन आहे, तो अगदी ₹0 मध्ये यूज करू शकता. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. फ्री प्लॅनसाठी सर्वात पहिले तुम्हाला chatgpt.com वरती जायचं आहे. लिंक व्हिडिओच्या खाली पण दिलेली आहे. यावरती गेल्यानंतर तुमचं जर अकाउंट असेल ऑलरेडी फ्रीमध्ये तुम्ही यूज करताय, तर लॉग इन करा. अकाउंट नसेल तर साइन अप वरती क्लिक करा. मी साइन अप वरती क्लिक केलं. कंटिन्यू विथ Google करतो. आता इथे जो जीमेल आयडी तुमचा यूज करायचा तुम्हाला अकाउंट क्रिएट करण्यासाठी तो सिलेक्ट करायचा. ओके. जीमेल आयडी सिलेक्ट केला. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं अकाउंट आता क्रिएट झालेलं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आता काय करायचं? इथे वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल ChatGPT इथे लिहिलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल अपग्रेड. अपग्रेडवरती क्लिक करायचं. अपग्रेडवरती क्लिक केलं. आता इथे बघू शकता इथे लिहिलेलं आहे ट्राय गो फ्री फॉर 12 मंथ्स म्हणजे त्याचा जो गो प्लॅन आहे तो तुम्ही पुढच्या 12 महिन्यांसाठी म्हणजे एका वर्षासाठी ₹0 मध्ये अगदी फ्रीमध्ये यूज करू शकता. त्यासाठी रिडीम फ्री ऑफरवरती इथे क्लिक करायचं. रिडीम फ्री ऑफरवरती क्लिक केलं त्यानंतर हे पेमेंट पेज येणार. काळजी नका करू. इथे बघू शकता इथे लिहिलेलं आहे टोटल ड्यू टुडे 0 असणार आहे. परंतु इथे काय आहे ना, आपल्याला सबस्क्रिप्शनची जी प्रोसेस आहे ते पेमेंट सेटअप आहे तो करावा लागतो. तर तो करून घ्यायचा नंतर तुम्ही त्याला कॅन्सल करू शकता. त्यासाठी इथे 2 ऑप्शन आहे कार्ड आणि यू-पी-आय कोणताही ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. समजा मला यूज करायचा आहे यू-पी-आय ते मी सिलेक्ट करतो. यू-पी-आय सिलेक्ट केलं त्यानंतर इथे तुमचं नेम खाली ॲड्रेस आणि इथे व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस म्हणजे तुमचा जो यू-पी-आय आयडी आहे, तो तुम्हाला टाइप करायचा आहे. मी ते टाइप करून घेतो. ओके. मी नेम, ॲड्रेस आणि यू-पी-आय आयडी टाइप केलेला आहे. त्यानंतर इथे खाली यायचं. इथे हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये टिक करायचं. टिक केल्यानंतर सबस्क्राईब बटनवरती इथे क्लिक करायचं. टिक केल्यानंतर इथे अप्रूव्ह पेमेंटची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही यू-पी-आयचा यूज केलेला असेल, तर तुमचं जे यू-पी-आय ॲप आहे, त्यामध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट आलेली असणार आहे. ती रिक्वेस्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे ऑटोपेची. तुम्ही जर कार्ड यूज केलेलं असेल, तर तुम्हाला ओ-टी-पी येणार. तो ओ-टी-पी टाइप करायचा. प्रोसेस कंप्लीट होऊन जाणार. आता मी यू-पी-आय यूज केलेला आहे, तर मला माझ्या यू-पी-आय ॲपमध्ये रिक्वेस्ट आलेली आहे. मी त्याला ॲक्सेप्ट करतो. अप्रूव्हवरती क्लिक करायचं. आता ज्यावेळेस तुम्ही यू-पी-आय ॲपमध्ये रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणार आहात ना, तर तिथे लिहिलेलं असतं अप टू
399 तर ते फक्त लिहिलेलं आहे. अप टू 399 म्हणजे काय? ती फक्त ऑटोपेची रिक्वेस्ट आहे. परंतु तुमचे पैसे 399 कट नाही होणार आहे. तुमचे ₹0च राहणार आहे. त्यामुळे तिथे ऑटोपेची रिक्वेस्ट तिथे ॲक्सेप्ट करून घ्यायची. ठीक आहे. मी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. तिथे फक्त ₹1 डेबिट झालेला आहे. ते प्रोसेस व्हेरिफिकेशनसाठी तो आपल्याला पुन्हा अकाउंटमध्ये रिफंडसुद्धा ऑटोमॅटिकली होऊन जात असतो. येस, आता माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झालेली होती. थोडासा वेट करायचा. स्क्रीन जी आहे तुमच्या समोरची त्याला रिफ्रेश होण्यासाठी टाईम लागतो. तो कुठे तुम्ही स्वतःहून रिफ्रेश नाही करायचं. ऑटोमॅटिकली ती रिफ्रेश होत असते 5 ते 10 सेकंदमध्ये. त्यानंतर आता बघू शकता मला इथे मेसेज पण दाखवला होता, "यू आर नाऊ सबस्क्राईब." आता जो आपला प्लॅन आहे तो अपग्रेड झालेला आहे. तो चेक करण्यासाठी पुन्हा इथे जाऊ शकतो आपण ChatGPTमध्ये. इथे ChatGPT आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. अपग्रेडचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. येस, आता इथे आपण आलेलो आहे. इथे बघू शकता. इथे लिहिलेलं आहे गो प्लॅन आहे. इथे लिहिलेलं आहे युअर करंट प्लॅन म्हणजे सक्सेसफुली आपला जो प्लॅन आहे तो अपग्रेड झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा जो ChatGPTचा जो फ्री प्लॅन आहे त्याला पेड प्लॅनमध्ये सक्सेसफुली अपग्रेड करू शकता. आणि हां, तुम्ही जर ChatGPT शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर ChatGPT पूर्णपणे व्यवस्थित बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं असेल, ChatGPTचे सर्व युजेस तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यावरती एक व्यवस्थित मी बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स क्रिएट केला पाहिजे, तर व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे, तिथे तुम्ही टाइप करून मला सांगा, इंटरेस्टेड फॉर ChatGPT कोर्स. जर जास्त लोकांच्या कमेंट आल्या, तर लवकरात लवकर मी ChatGPTचा कोर्स तयार करेल आणि त्याचे अपडेट तुम्हाला देईल. धन्यवाद.